लहान मुले मोठ्यांचे अनुसरण करत असतात. आपल्या वागण्या बोलण्यातून ते शिकत असतात. चला अशीच एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. एक वृद्ध व्यक्ती आपल्या मुलाकडे शहरात राहायला गेला होता. वयाच्या या टप्प्यावर तो खूप अशक्त झाला होता. त्याचे हात थरथरत आणि दृष्टीही कमी झाली होती. तो आणि त्याचे कुटुंब आणि त्याचा 4 वर्षांचा नातू एकत्र जेवत असत. पण जेवताना त्याचे हात थरथर कापायचे. कधी कधी वाटाण्याचे दाणे चमच्यातून निसटून जमिनीवर पडत असे, तर कधी हात थरथरल्यामुळे दूध सांडून जमिनीवर पडत असे. सुरुवातीला सून मुलगा हे सहन करत होते, पण कालांतराने तेही त्यांच्या या सवयीला कंटाळले होते. त्यांनी ठरवले, आपल्याला काहीतरी करायला हवे. किती दिवस आपण आपले जेवण बिघडवून घेणार. दुसऱ्या दिवशी त्यांनी एक उपाय केला. त्यांनी वृद्ध माणसासाठी एक वेगळे टेबल ठेवले. आता वृद्ध माणूस तिथे एकटाच बसून जेवू लागला. तसेच त्याला खाण्यासाठी एक लाकडी वाटी दिली, जेणेकरून ती पडली तरी फुटणार नाही. संपूर्ण कुटुंब जेवायला बसले की आजोबा कोपऱ्यात एकटेच जेवत असत. कधी कधी त्यांचे डोळे पाणावलेले दिसत, पण त्यांनी कधी तक्रार केली नाही. एके दिवशी त्या छोट्या मुलाने लाकडाचे काही तुकडे घेऊन काहीतरी बनवायला सुरुवात केली. आई वडिलांनी विचारले तेव्हा त्यांना धक्काच बसला. तो मुलगा निरागसपणे म्हणाला, मी तुमच्यासाठी लाकडी वाट्या बनवत आहे. तुम्ही म्हातारे झाल्यावर तुम्हालाही यातच जेवावे लागणार आहे. तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांना त्यांची चूक समजली. तेव्हा त्यांनी आजोबांबरोबर सहकुटुंब जेवण केले. म्हणूनच म्हणतात, जसे करावे तसे भरावे.